नमस्कार. ही पाहत आहे तुम्ही आमची ही लाल कंधारी गाय आहे. खूप सुंदर आणि देवगुणी गाय आहे. आणि आज विशेष म्हणजे एकादशीच्या मुहूर्तावर हे सुंदर अशी एक लक्ष्मीच्या रूपानं आमच्या घरी ही कालवड आलेली आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि गाईचं धार्मिक महत्त्व जरी सोडलं तरी ग्रामीण संस्कृतीचा जो पाया आहे तो आजपर्यंत या गाईमुळे टिकून राहिलेला आहे. कारण का तर गरीबातला गरीब जरी शेतकरी असेल तर त्याच्याकडे जर एक गाय असेल तर किमान 5 एकर तो शेती या गाईच्या भरवशावर तो करू शकतो. कारण का तर त्याला पौष्टिकरित्या कॅल्शियमयुक्त दूध खायला भेटतं गाईचं. आणि दुसरी गोष्ट त्यानंतर त्या गाईच्या शेणावरून तो चांगल्या पद्धतीनं शेणखत आपल्या शेताला टाकून उत्पन्न चांगलं घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट आपल्या मुलाबाळांना पौष्टिक दूध त्या गाईचं A to दूध गाईचं सगळ्या लेकरांना किंवा स्वतःला तो वापरायला ठेवू शकतो. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे धार्मिक महत्त्व सांगत असताना आज म्हणतात की जसं की आपल्या परंपरेमध्ये एकादशी ही खूप महत्त्वाची असते. कारण का तर एक 15 दिवसानंतर की एक दिवस आपण उपवास केला पाहिजे. उपवास केला म्हणजे आपण शरीर शुद्धी केली पाहिजे. त्या दिवशी आपण काही खाल्लं नाही पाहिजे. फक्त घेतलं तर आपण एक द्रवरूप अन्न घेता असू किंवा फळे खात असावेत असं आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. त्याच रूपानं एकादशीला धार्मिक महत्त्व असल्यामुळं आज विशेष म्हणजे या एकादशीच्या मुहूर्तावरच आमच्या या ठिकाणी या गाईचा या ठिकाणी व्यालेली आहे. आणि तिनं विशेष कालवड दिलेली आहे. म्हणजे जेणेकरून ह्या कालवडीच्या रूपानं आम्ही ही गाईचं जे वंश आहे ते पुढं आम्ही चालू ठेवणार आहोत. आणि खूप सुंदर गाय आहे. तुम्ही बघताय हिची उंची, हिची बांधा आणि हिचं दूध. आणखी आत्ताच झार पडलेला आहे. तसं खरवस आणखी काढायचं राहिलेलं आहे. आणि खरवसामध्ये एनरिच कॅल्शियम असतं, प्रोटीन असतं. त्यामुळं आत्ताच आम्ही या कालवडीलासुद्धा आत्ताच खरवस पाजवलेला आहे. आणि तुम्ही पाहत आहे की म्हणतात की गाईच्या ममतेच्या पुढं दुसरं काही नसतं. तसं ही गाय आमची एक लक्ष्मीगुणी आहे. आत्तापर्यंत हिचे 4 वेत झालेले आहेत. आणि आता पुढं आणखी किती होतात माहीत नाही. पण बांधा आणि लाल कंधारी ब्रीड असल्यामुळं हिचे आम्ही आत्तापर्यंत 2 ते 3 गोरे म्हणून आम्ही आमच्या अवताला आणत आहोत. आणि आता ही दुसरी कालवड हिनं दिलेली आहे. खूप सुंदर आहे. कालवडसुद्धा गाईसारखीच मोठी, भरीव बांधा आणि उंची आहे. आणि तुम्ही पाहताय तुमच्याकडं किती गाई आहेत किंवा गाई आहे किंवा नाही, किंवा गाईचं दूध तुम्ही खाता का नाही हे कॉमेंट करून सांगा. धन्यवाद.